नमस्कार. 1940 साली देवरुखामध्ये असलेल्या रामाच्या देवळामध्ये राम जन्माच्या उत्सवाला म्हणजे रामनवमीच्या उत्सवाला माझे आजोबा म्हणजे पांडुरंग श्रीधर केतकर हे देवरुखापासून जवळ असलेल्या निव नावाच्या आपल्या गावातून सकाळी लवकर निघाले आणि 8-8:30च्या सुमारास देवरुखातल्या त्या रामाच्या देवळामध्ये हजर झाले. त्या वर्षी म्हणजे 1940 साली रामनवमी आली होती 7 एप्रिल 1940ला आणि अनायासे त्या दिवशी रविवार म्हणजे सार्वजनिक सुट्टीचा दिवस होता आणि म्हणून 1940 सालच्या या रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या प्रमाणावर जमलेल्या भक्तजनांबरोबरच सरकारी कर्मचारी, मामलेदार, तलाठी, ग्रामसेवक, मामलेदार कचेरीत काम करणारे 2-4 कारकून, 2-4 पोलीस पाटील या सगळ्यांची जंत्री जमलेली होती आणि ते लोक येणार म्हणून त्यांची बसण्याची एक वेगळी खाशी अशी व्यवस्था रामाच्या देवळामधल्या लोकांनी करून ठेवलेली होती आणि त्यामध्ये एक जागा माझ्या आजोबांसाठी राखीव होती. कारण निव्याच्या पंचक्रोशीचे माझे आजोबा त्यावेळेला खोत होते आणि ही खोती त्यांच्याकडे परंपरेने चालत आलेली होती. या वर्षी देवळाच्या उत्सवामध्ये दुपारच्या होणाऱ्या रामजन्माच्या कीर्तनाला निळूभाऊ सोमण म्हणून चिपळुणातून बुवा दाखल झालेले होते. चिपळुणापासून देवरुखापर्यंतचा प्रवास म्हणजे त्यावेळेला फार जिकिरीचा होता आणि म्हणून हे निळूभाऊ सोमण बुवा आदल्या दिवशी चिपळुणातून निघून संध्याकाळी देवरुखामध्ये दाखल झालेले होते आणि त्यांची उतरण्याची व्यवस्था देवरुखातल्या पुरुषा गानूंच्या घरी केलेली होती. 9-9:15च्या सुमारास पुरुषा गानूंच्या घरातून निघून हे सोमण बुवा रामाच्या देवळामध्ये दाखल झाले. दाखल झाल्याबरोबर देवळाच्या मानकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या हस्ते रामाची पाद्यपूजा झाली आणि मग 9:30-9:45च्या सुमारास निळूभाऊ सोमण आपल्या जागेवर देवाच्या समोर गाभाऱ्याच्या समोर उभं राहून कीर्तन सुरू करते झाले. त्या दिवशी कीर्तनाला उभे राहिलेले निळूभाऊ सोमण हा काही साधा सुद्धा माणूस नव्हता. चिपळुणाच्या हायस्कूलमध्ये मास्तरकी करत होते. संस्कृत, गणित हा त्यांचा हातखंडा होता आणि संस्कृतमध्ये असलेलं कालिदासाचं मेघदूत हे काव्य या सोमण बुवांना तोंडपाठ होतं. संस्कृत भाषेबरोबरच इतिहासाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता आणि त्यावेळेला म्हणजे 1932 साली इतिहास विषय घेऊन या निळू सोमणाने BAची पदवी संपादन केलेली होती, ती सुद्धा विशेष प्रावीण्यासह. त्यावेळेला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पदवी मिळवणारे जे मोजके शिक्षक होते त्याच्यामध्ये या निळूभाऊ सोमणांची गणना होत होती. दरवर्षी कधी ना कधी या निळूभाऊंचं कीर्तन आपण आपल्या देवळामध्ये ठेवावं असं देवरुखातल्या रामाच्या देवळाची व्यवस्था बघणाऱ्या लोकांना बरीच वर्ष वाटत होतं. पण दरवर्षी मार्च आणि एप्रिल म्हणजे हायस्कूलामध्ये असणारा एकंदर परीक्षांचा धबडगा होता आणि त्यावेळेला म्हणजे ब्रिटिशांचं सरकार असल्यामुळे रामनवमीची अशी काही सार्वजनिक सुट्टी त्यावेळेला शाळा किंवा ऑफिसांना मिळत नसे. पण 1940 साली मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे रामनवमी रविवारी आली आणि म्हणून निळूभाऊ सोमणांनी चिपळुणातून निघून रविवारी रामनवमीच्या दिवशी देवरुखामध्ये येऊन रामाच्या देवळामध्ये कीर्तन करण्याचं मान्य केलेलं होतं. अशा एका मोठ्या माणसाचं कीर्तन देवरुखातल्या रामाच्या देवळामध्ये होणार हे कळल्यावर दरवर्षी होणाऱ्या गर्दीपेक्षा अंमळ जास्तच गर्दी त्या वर्षी रामाच्या देवळामध्ये या निळूभाऊ सोमणांचं कीर्तन ऐकायला झालेली होती. बुवानी हरिओम करून कीर्तनाची सुरुवात केली आणि मग पहिल्या अर्ध्या पाऊण तासामध्ये पूर्वरंग रंगवला. त्याच्यामध्ये मग सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सगळ्या बाजूंना स्पर्श करणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, आपले स्वतःचे काही अनुभव, इतिहासामध्ये असणारे दाखले यांनी तो पूर्वरंग अतिशय उत्तम रीतीने वठवला आणि मग
अर्ध्या पाऊण तासानंतर बुवाने उत्तर रंगाकडे वाटचाल केली. त्या दिवशी त्याने उत्तर रंगासाठी म्हणजे आख्यानासाठी जे तुकाराम महाराजांचं वचन घेतलं होतं ते होतं, देव आहे, देव आहे. इतिहासाचा मनापासून अभ्यास केल्यामुळे बऱ्याच वेळेला या सोमण बुवांच्या आख्यानामध्ये ऐतिहासिक संदर्भ असलेल्या पुराण कथा फार रंगवल्या जात असत आणि उत्तर रंग ऐकावा तर बुवांचाच ऐकावा असं बऱ्याच वेळेला त्यावेळच्या श्रोत्यांना वाटत असे. देव आहे, देव आहे या तुकाराम बुवांच्या वचनावर बुवांनी आपल्या उत्तर रंगाची मांडणी सुरू केली आणि थेट दिल्लीपासून सुरुवात करून आख्यानाला सुरुवात करताना ते म्हणाले की अमुक अमुक साली आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये आलमगीर बादशहा म्हणून औरंगजेबाचं राज्य होतं. मग औरंगजेबाची आपल्या सर्वसामान्य महाराष्ट्रीयांच्या मनामध्ये असलेली एकंदर छबी अधिक काळीकुळी करण्याचा प्रयत्न बुवाने प्रामाणिकपणे चालवला. तोपर्यंत इतिहासामध्ये आपल्याला किंवा मला जी एकंदर औरंगजेबाची माहिती आहे ती माहिती जमेला धरून त्याही पेक्षा काही विशेष गुण जे या औरंगजेबाची प्रतिमा अधिक काळीकुळकुळी करतील असे संदर्भ बुवांनी द्यायला सुरुवात केले आणि त्यामध्येच बुवांनी एक औरंगजेबाच्या आयुष्यामध्ये घडलेली ऐतिहासिक सत्यकथा सांगितली. ती सत्यकथा सांगताना बुवा म्हणाले की औरंगजेबाने आपल्या बापाला राज्यावरून हाकलून देऊन आग्र्याच्या किल्ल्यामध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं आणि आपण स्वतः आलमगीर बादशाह म्हणून सगळ्या हिंदुस्थानच्या मोगली सत्तेचा कारभार बघायला लागलेला होता. शहाजहान आग्र्याच्या किल्ल्यामध्ये खितपत पडलेला होता. त्याचं राज्य त्याच्याच मुलांनी त्याच्याकडून हिसकावून घेतलेलं होतं. हा सल त्याला सकाळ दुपार संध्याकाळ सलत असे पण त्याला करता येण्यासारखं काही नव्हतं. पण जेव्हा केव्हा आपण आपल्या कुटुंबाचा विचार करतो तेव्हा सर्वसाधारण ऐतिहासिक सत्य किंवा आजची परिस्थिती म्हणजे आपल्या मुलापेक्षा काकणभर प्रेम आपल्या नातवंडावर आपलं असतं. आणि याच एका भूमिकेतून एक दिवस या शहाजहान बादशहाला आपल्या नातवंडांची म्हणजे औरंगजेबाच्या मुलाची त्याची नावं होती कामबख्श आणि बहादूर शहा यांची अतिशय तीव्रतेने आठवण यायला लागली. आपण मरेपर्यंत या आग्र्याच्या तुरुंगामध्ये खितपत पडणार हे शहाजहान बादशहाने मनोमन जाणलेलं होतं. पण अति तीव्र अशी आपल्या नातवंडांना बघण्याची इच्छा जागृत झाल्यानंतर एक दिवस त्या शहाजहानने आपलं एक पत्र लिहिलं आणि आपल्या सेवकातर्फे आलमगीर बादशहापर्यंत पोहोचवलं. पत्र घेऊन निघालेला तो दूत आग्र्यापासून दिल्लीपर्यंतचा सगळा प्रवास करून आला आणि मग एक दिवस औरंगजेबाच्या भरलेल्या दरबारामध्ये अतिशय नम्रपणे कुर्निसाद करून दरबाराचे सगळे नियम पाळून औरंगजेब बादशहाची पूर्ण परवानगी घेऊन मग शहाजहाननी लिहिलेलं औरंगजेबाचं असलेलं ते पत्र त्या सेवकांनी वाचून दाखवलं. त्या पत्रातला एकंदर मजकूर बघून तिथे असलेल्या सगळ्या दरबारी लोकांचे डोळे पाणावले आणि त्याला फक्त एक अपवाद होता आणि तो म्हणजे सिंहासनावर बसलेला औरंगजेब. त्या पत्रामध्ये शहाजहानने छोटीशी मागणी केलेली होती की बाबा मला माझ्या नातवंडांची म्हणजे कामबख्श आणि बहादूर शहाची अतिशय आठवण येते आहे. तेव्हा काही करून त्यांची माझी एकदा दृष्टीभेट तरी घडव. मला त्यांना डोळे भरून बघायचं आहे. बुवा हा सगळा प्रसंग अतिशय मार्दवाने अतिशय प्रभावीपणे जमलेल्या श्रोत्यांच्या समोर मांडत होते आणि औरंगजेबाच्या आयुष्यातली आपल्याला माहीत नसलेली एक गोष्ट बुवांकडून आपल्याला कळते आहे हे लक्षात आल्यावर अगदी टाचणी पडली तरी आवाज व्हावा अशी शांतता त्या रामाच्या देवळामध्ये पसरलेली होती. बुवा पुढे सांगायला लागले की एवढं सदर पत्र वाचून झाल्यानंतर बादशहाने अर्ध्या क्षणामध्ये आपली प्रतिक्रिया त्याच्यावर दिली आणि आलमगीर बादशहाने आपल्या बापाने केलेली ती मागणी सपशेल फेटाळून लावली.
असा हा सगळा अतिशय निर्दयी क्रूर कर्मा औरंगजेब बादशाह होता आणि त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रातून शिवाजी महाराजांनी रणशिंग फुंकलेलं होतं. औरंगजेबाची सगळी प्रतिमा पूर्णपणे काळी करून मग बुवा हळूच शिवाजी महाराजांकडे आले आणि मग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एक आख्यायिका म्हणून त्याने आपलं कीर्तनाचा उत्तर रंग म्हणजे आख्यान रंगवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला जी कथा माहीत आहे ती अतिशय उत्तमपणे मोहकपणे बुवांनी सादर केली की तुकाराम महाराजांच्या भेटीला एकदा शिवाजी महाराज गेले होते तेव्हा तुकाराम बुवा एका देवळामध्ये कीर्तन करण्यामध्ये तल्लीन झालेले होते. तिथे जमलेल्या अनेक भक्तगणामध्ये महाराज बसले. महाराजांनी बसल्या बसल्या तुकाराम बुवांना एकंदर साष्टांग असा मनातल्या मनात प्रणिपात केला आणि बसलेल्या लोकांबरोबर तुकाराम महाराजांचं कीर्तन ते ऐकायला लागले. त्याच वेळेला तुकाराम महाराजांच्या अमुक अमुक देवळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पोचलेले आहेत ही बातमी सर्वदूर पसरलेल्या मुघलांच्या हेरांना लागली आणि तातडीने त्यांनी ती बातमी आपापल्या सरदारांना पोचवली. सरदारांनी ही बातमी ऐकताच आपल्या सैन्याला कूच करण्याचा आदेश दिला, कारण याच्यासारखा चांगला मोका याच्या पुढे आयुष्यात कधी मिळणार नाही. शिवाजीला धरण्याचा किंवा जमलं तर मारून टाकण्याचा हे सरदारांना कळलं आणि मग चारी दिशांनी काही फौजा या देवळाच्या दिशेने कूच करायला लागल्या. त्याच वेळेला महाराजांचे जे काही घेर पसरलेले होते त्यांनी महाराजांना आतल्या गोटामध्ये येऊन बातमी दिली की असं असं सैन्य चारी बाजूनी मुघली सरदारांचं आपल्याला पकडायला येत आहे. महाराज ही बातमी ऐकून चमकले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव लगाबगा बदलले आणि कीर्तनामध्ये तल्लीन झालेल्या तुकाराम बुवांनी हे जाणलं. त्यांना कदाचित काय होणार आहे हे परमेश्वराने कानामध्ये येऊन सांगितलं असावं, तरीही देव आहे असं परत परत म्हणत डोळ्यांच्या आणि हाताच्या इशाऱ्याने तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आहे तिथे स्तब्ध बसून राहा असा इशारा केला आणि तुकाराम महाराजांचा तो इशारा मनोमन आदेश समजून आणि भवानी आई आणि विठ्ठल आता आपलं पुढची काळजी घेण्याला समर्थ आहेत असा विचार करून महाराज तिथे स्तब्ध बसले. काही वेळातच चारी बाजूनी आणलेल्या मोगली फौजा त्या देवळाच्या बाजूला आल्या. त्यांनी गराळा घातला आणि सगळ्या बाजूनी मोगल सैन्य आतमध्ये घुसल्यानंतर एक चमत्कार झाला आणि तो चमत्कार असा होता की मोगली सैन्याला तिथे बसलेला प्रत्येक जण शिवाजी दिसायला लागला आणि आता हा शिवाजी खरा की तो शिवाजी खरा असा संभ्रम निर्माण झाला. तासभर जवळजवळ हा गोंधळ चालला आणि आज काहीतरी गफलत झालेली आहे असं समजून निराश होऊन ते मोगली सैन्य निघून गेलं. बुवानी उत्तर रंगामध्ये ऐतिहासिक घटना पण थोड्याशा आख्यायिकेच्या वळणाने जाणारी ही कथा रंगवून रंगवून श्रोत्यांचं भान हरपून टाकला आणि बरोबर 12 वाजता राम जन्माचा गजर करून कीर्तन संपवलं. राम जन्माचा गजर झाला. बुवांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढून रामाचा जन्म त्या देवळामध्ये झाला. सुंठवडा वाटला गेला आणि मग पाठोपाठ समाराधना म्हणजे देवळातर्फे असणारं गाव जेवणाची सुरुवात झाली. यथाशक्ती यथामती लोकांनी रामाच्या पुढे आपलं दान अर्पण केलं आणि मग महाप्रसादाचा लाभ घेऊन काही मान्यवर मंडळी बुवांना घेऊन देवरुखातल्या पुरुषा गानूंच्या घरी गेले. त्यांच्याबरोबर माझे आजोबाही गेले होते. पुरुषा गानूंच्या घरी परत पुरुषा गानूंकडून आणि गावकऱ्यांकडून बुवांचं स्वागत झालं. आजच्या कीर्तनामध्ये सांगितलेली औरंगजेब बादशहाच्या निर्दयीपणाची घटना सगळ्यांच्या तोंडी चर्चेसाठी आली आणि बुवा
ही बाब मात्र आम्हाला माहीत नव्हती, असं परोपरीने वेगवेगळ्या शब्दामध्ये तिथे असलेल्या मामलेदारांनी, सरकारी अंमलदारांनी, तलाठ्यांनी, पोलीस पाटलांनी या बुवांना सांगितलं आणि बुवांच्या अंगावर मूठभर मांस चढलं. मग बुवांनी सांगायला सुरुवात केलं की इतिहास हा माझ्या आवडीचा विषय आहे आणि इतिहास घेऊनच मी BA ची परीक्षा पास झालो आहे आणि ही नवीन गोष्ट मी आपल्याला सांगितली. अशा अनेक गोष्टींचा खजिना माझ्याकडे आहे. हे सगळी चर्चा चाललेली असताना माझे आजोबा तिथे शांतपणे बसलेले होते. सगळी जण कौतुक करत आहेत आणि तो कौतुक सोहळा चाललेला आहे. पण त्या सोहळ्याचा भर हळूहळू ओसरायला लागल्यावर मग माझ्या आजोबांनी बुवांना एक साधा प्रश्न विचारला की काय हो बुवा, औरंगजेब खरोखर असा का वागला असावा? औरंगजेब असा का वागला असावा हा प्रश्न माझ्या आजोबांनी केल्यानंतर बुवांसकट सगळ्यांनी आश्चर्याने आणि थोड्याशा खालच्या नजरेने माझ्या आजोबांकडे बघायला सुरुवात केली. त्यांच्यामध्ये भाव असे होते की सगळं रामायण सांगून झाल्यावर देवरुखातले हे बापू केतकर पुन्हा एकदा रामाची सीता कोण असं विचारतायत. बऱ्याच लोकांनी सांगितलं की अहो तो निर्दयी होता, अहो तो बापाबद्दल केळमात्र प्रेम नसलेला होता. सगळ्या लोकांनी एकाच पठडीची उत्तरं दिली. बुवांनीही त्याच्यामध्ये 2-4 गोष्टींची भर घातली. पण माझ्या आजोबांचं काही समाधान झालेलं आहे असं त्यांच्यापैकी कुणाला वाटेना. आजोबाने आडवडिलाने 15-20 मिनिटांनी परत तोच प्रश्न बुवांना विचारला की हे सगळं खरं आहे, तो निर्दयी होता, तो जुलमी होता, त्यानेच पण आपल्या मुलांना भेटीस पाठवायला पूर्णपणे नकार आणि तो सुद्धा क्षणार्धात त्या आलमगीर बादशहाने का दिला? आता या प्रश्नावर खरोखरच काहीतरी गूढ दडलेलं आहे असं मग जमलेल्या त्या लोकांना वाटायला लागलं. आणि मग शेवटी शरणागती पत्करल्यासारखं बुवा आमच्या बापूंना म्हणजे माझ्या आजोबांना म्हणाले की अहो बापू केतकर, मला तर जी गोष्ट जशी माहिती आहे तशी मी कीर्तनात सांगतो. निर्दयी होता, जुलमी होता, हेच त्याचं उत्तर आहे असं आजही मला प्रामाणिकपणे वाटतंय. पण ज्या अर्थी तुम्ही परत टोकरून तो प्रश्न बाहेर काढताय म्हणजे तुमच्या मनामध्ये वेगळं काहीतरी चाललेलं असावं असं मला वाटतंय. आणि जे काही तुमच्या मनामध्ये विचारचक्र असतील किंवा याचं वेगळं जर काही उत्तर असेल तर ते आम्हाला सांगा बघू. मग आजोबा सावरून बसले आणि त्यांना सगळ्यांना सांगायला लागले की बुवांनी आपल्या कीर्तनामध्ये सांगितलेली गोष्ट ही आख्यायिका नसून एक ऐतिहासिक सत्य आहे. आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये रोजच्या रोज जी रोजनिशी म्हणजे रोजची डायरी लिहिली जात असे त्याच्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. पण आता मी आपल्याला मगाशी जे विचारलं की औरंगजेब असा का वागला त्याचं कारण मात्र जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी औरंगजेबाच्या आयुष्यामध्ये घडलेल्या एका घटनेमध्ये आहे. शहाजहान बादशाह जेव्हा राज्यावर बसून राज्य करत होता त्यावेळेला औरंगजेब माळवा प्रांतामध्ये सुभेदार म्हणून काम करत होता. आणि ही सुभेदारी करता करता तुर्कस्तानामध्ये घडलेली एक घटना या औरंगजेबाच्या कानावर आलेली होती. त्यावेळेला तुर्कस्तानामध्ये जो राजा राज्य करत होता त्याचा 30-32 वर्षाचा मुलगा त्याच्याबरोबर राज्यकारभार हाकत होता. पण आजूबाजूच्या 1-2 प्रदेशातल्या लोकांनी या 30-32 वर्षाच्या मुलाला फितवण्याचा प्रयत्न केला. त्याला आपल्याकडे ओढलं आणि त्याच्या मनामध्ये एक विष कालवलं की बाबा आता तू 30-32 वर्षाचा झालेला आहे तरी तुझा बाप तुला काही ही राजाची गादी देत नाही आहे, तेव्हा
तुला आता ही राजाची गादी हिसकवून घ्यावी लागेल आणि याच्यासाठी तू जर बंड करणार असेल तर आम्ही आजूबाजूचे राजे तुला पाठिंबा द्यायला तुझ्याबरोबर लढायला तयार आहोत. त्याच्यानंतर विष पुरेसं कालवलं गेल्यानंतर एक दिवस महालातून म्हणजे तुर्कस्तानाच्या राजाच्या त्या महालातून त्याचा हा मुलगा आपलं निवडक सैन्य घेऊन दुसऱ्या राज्यामध्ये निघून गेला आणि जवळजवळ तो परागंदा झाला. 5-6 दिवस हा आपला राजपुत्र कुठे दिसत नाही, तो कोणाला सांगून गेलेला नाही. हे लक्षात आल्यावर तुर्कस्तानातल्या त्या राजाने मग आपल्या हेरांना कामाला लावलं आणि हेरांकडून आता तो बंड करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि आजूबाजूच्या लोकांबरोबर कुठच्याही क्षणी तो आपल्यावर हल्ला करू शकतो. ही खबरबात तुर्कस्तानातल्या त्या राजाला कळली. हेराने आणलेली ही सगळी हकीकत ऐकून तुर्कस्तानातला तो राजा सावध झाला आणि त्याने तातडीने पावलं उचलली. त्या राजाच्या मुलासाठी म्हणजे फुटून गेलेल्या राजपुत्रासाठी त्याने राजवाड्याच्या बाहेर एक वेगळा महाल बांधला होता आणि तिथे त्याचं कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबामध्ये त्याचे 2 मुलगे आणि पत्नी होती. तुर्कस्तानाच्या राजाने ताबडतोब या फुटून गेलेल्या मुलांना म्हणजे आपल्या नातवंडांना आपल्याकडे आणण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी आपलं सैन्य रवाना केलं. राजाचा असा आदेश मिळाल्यावर राजवाड्यातून निघालेले शिबंदीचे ते सैनिक या राजपुत्राच्या महालापर्यंत पोहोचले. तिथे असलेल्या लहानग्या 2 मुलांना त्यांनी थोडंसं फितवून थोडंसं काहीतरी सांगून आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि राजदरबारामध्ये आणून तुर्कस्तानाच्या राजाच्या समोर उभं केलं. राजाने ताबडतोब त्या दोघांना कैदेत टाकण्याची आज्ञा केली आणि फुटून गेलेल्या राजपुत्राला निरोप पाठवला की बाबा तुला तुझी मुलं जिवंत बघायची असतील तर ताबडतोब शस्त्र म्यान कर आणि गुपचूप परत ये. राजपुत्राला हा निरोप कळल्यावर आपल्या मुलांचा जीव धोक्यात आहे हे लक्षात आल्यावर राजपुत्राने बंडाचा विषय मोडीत काढला आणि दाती तृण धरून तो तुर्कस्तानाच्या राजाच्या समोर उभा राहिला आणि तो पुरेसा शांत झाला आहे हे लक्षात आल्यावर मग आपल्या नातवंडांची सुटका तुर्कस्तानाच्या राजाने केली. ही बाब त्या काळी माळवा प्रांतामध्ये सुभेदारी करणाऱ्या औरंगजेबाला कळली होती आणि ती त्याने पक्की लक्षात ठेवली होती आणि त्यामुळे त्याच्यानंतर मुघली सत्तेचा सगळा कारभार आपल्या हाती आल्यानंतर आग्र्याच्या कैदेत खितपत पडलेल्या आपल्या बापाकडून आपल्या नातवंडांची म्हणजे आपल्या मुलांची बहादूर शहा आणि कामबक्ष यांची भेट घेण्याची जी इच्छा शहाजहानने व्यक्त केली होती त्या क्षणी आलमगीर बादशहाला म्हणजे औरंगजेबाला तुर्कस्तानामध्ये घडलेली ही घटना आठवली आणि न जाणो आपण आपल्या 2 मुलांना त्या शहाजहानकडे पाठवलं आणि तुर्कस्तानातल्या राजांनी जसं केलं तसं आपल्या बाबतीमध्ये घडायची शक्यता त्याला वाटली आणि म्हणून त्याने आपल्या मुलांना भेटीला पाठवण्याला तिथल्या तिथे नकार दिला. आजोबांनी ही सगळी गोष्ट सांगितल्यानंतर तिथे बसलेले बुवा आणि त्यांच्या आजूबाजूचे सगळे सरकारी नोकर, मामलेदार, तलाठी, ग्रामसेवक अतिशय चकित झाले आणि मगाशी ज्या बापूंना आपण वेड्यामध्ये काढत होतो, रामायण झाल्यावर रामाची सीता कोण विचारणारे असं ज्यांच्याबद्दल आपल्याला वाटत होतं ते हे बापू म्हणजे काहीतरी वेगळं पाणी आहे हे तिथे बसलेल्या लोकांना जाणवलं. बुवा आपल्या आसनावरून उठले. त्याने पुढे येऊन माझ्या आजोबांना दंडवत केला आणि सांगितलं की बापू ही गोष्ट आज तागायत मला माहिती नव्हती, पण मी अभ्यासक असूनही जी गोष्ट मला माहीत नव्हती ती आपल्यापर्यंत कुणी आणि कशी पोचवली ते मला सांगा. मग बापूंनी सांगितलं की बुवा तुमचा इतिहासाचा अभ्यास आहे पण व्यासंग नाही. आता व्यासंग म्हणजे काय याचा खुलासा करताना माझ्या आजोबांनी म्हणजे बापू केतकरांनी बुवांना सांगितलं मुंबईला दरवर्षी
2-4 वेळेला माझं जाणं होतं आणि प्रत्येक मुक्काम हा 8-10 दिवसाचा असतो. त्या दिवसामध्ये कधी लग्न कार्य असतात, कोणाला भेटायचं असतं, काही कामं असतात. पण या 8-10 दिवसामध्ये कधीतरी 1-2 दिवस मला मोकळे मिळतात आणि त्या मोकळ्या मिळालेल्या दिवशी सकाळी लवकर चहा घेऊन मी घरातून बाहेर पडतो आणि मुंबईची एशियाटिक लायब्ररी गाठतो. तिथे सगळे दस्तावेज व्यवस्थित मांडून ठेवलेले आहेत आणि तिथे हसबनीस नावाचे एक कोशागार किंवा त्या सगळ्याची व्यवस्था बघणारे गृहस्थ आहेत. त्यांची माझी मैत्री झालेली आहे आणि त्यांना फारसी किंवा फारसीमधली सगळी लेखन कला अवगत आहे. त्यामुळे मी एखादं बाळ काढतो, कधी ते औरंगजेबाचा पत्रव्यवहार असतो, कधी कुतुबशहाचा पत्रव्यवहार असतो आणि मग या हसबनिसांकडून त्यांना जेवढा वेळ असेल तेवढा वेळ एक एक अक्षर लावून त्याच्यामध्ये लिहिलेला मजकूर मी माझ्या हृदयामध्ये डोक्यामध्ये साठवून घेतो. कधी जमलं तर त्याची टिपणं काढून ठेवतो. एशियाटिक लायब्ररीमध्ये असलेल्या एकंदर कागदपत्रांच्या ज्या प्रती आहेत त्या प्रतीमधूनच ही गोष्ट माझ्यापर्यंत पोचलेली होती. त्या क्षणी सोमण बुवांना एक गोष्ट जाणवली की आपण करीत असलेला इतिहासाचा अभ्यास आणि इतिहासाचा व्यासंग या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. बापूंनी रामनवमीच्या दिवशी जवळजवळ त्या सोमण बुवांना व्यासंगाची दीक्षा दिली. व्यासंगाचा खरा अर्थ माझ्या आजोबांनी या निळूभाऊ सोमण बुवांना सांगितल्यानंतर मुळातच बुद्धिवंत आणि प्रज्ञावंत असलेल्या या सोमण मास्तराने मग केवळ अभ्यासामध्ये अडकून न राहता बापूंनी दाखवलेली व्यासंगाची वाट चोखाळायला सुरुवात केली आणि मूळच्या प्रतिभावंत असलेल्या या सोमण मास्तरांची शिकवणी आणि त्याचबरोबर कीर्तनं दोन्ही अधिक उठावदार व्हायला लागले आणि त्याचा कळसाध्याय गाठला गेला 1960 सालातल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये. 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि ते सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक असा प्रस्ताव ठेवला की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्या ज्या माणसांनी वेगवेगळ्या प्रकारचं दान या यज्ञासाठी दिलेलं आहे त्यांचा शासनातर्फे सत्कार करावा आणि तशी माणसं शोधण्याची एक मोहीम या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये असलेल्या सांस्कृतिक खात्याने आखली. त्यांची नजर नेमके चिपळुणामध्ये मास्तरकी करत असलेल्या निळूभाऊ सोमणांपर्यंत आली आणि त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे धुरीण उतरलेले होते त्याच्यामध्ये त्या सत्कारामध्ये जी नावं होती त्याच्यामध्ये प्रल्हाद केशव अत्रे, नाग गोरे, आपल्या सगळ्यांच्या माहितीचे असलेले इतिहासक सेतू माधवराव पगडे या सगळ्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून महाराष्ट्र शासनाकडून सत्कार करून घेण्याचं भाग्य या निळूभाऊ सोमणांना 1960 सालच्या ऑक्टोबरमध्ये लाभलं. आणि मला निश्चितपणे असं वाटतं की महाराष्ट्र शासनाकडून तो सत्कार स्वीकारताना निळूभाऊ सोमणांना माझ्या आजोबांची म्हणजे बापू केतकरांची कुठेतरी नक्की आठवण आली असेल. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हा माझा जो ठाम विश्वास आहे. त्या विश्वासाला बळकटी देणारी माझ्या आजोबांनी मला सांगितलेली ही सत्य कथा. या कथेवर आपल्याला जे काही वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून जरूर माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे. आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पाठवा, त्याला लाईक करा आणि अजूनपर्यंत आपण माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.